महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पुढील काही दिवसांवर झाल्या आहेत. अशाच वेळी राज्यातले दोन आक्रमक चेहरे जे समाजासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतात आणि कायम चर्चेत राहतात, ते म्हणजे एक राजे आणि दुसरे बच्चू कडू आपल्याबरोबर आहेत. या दोन्ही नेत्यांनी आज तुम्ही एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये चर्चा सुरू झाली ती नवीन आघाडीची. महाराष्ट्रामध्ये दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांबरोबर तिसरी आघाडी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वीच जाहीर केलेली आहे. आता काय करू पाहतंय? नाही, तिसरी आघाडी काय असं मी म्हणणार नाही. आमची ही अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका देण्याची आजपर्यंत माझी असेल किंवा बच्चूभाऊंची असेल, ही नेहमी भूमिका आहे. आणि लोकांना सुद्धा अ, ह्या दोन मोठ्या आघाडीत अ, अनेक अस्वस्थ आहे आणि एक परिवर्तन महाराष्ट्रात कोण घडू शकते ह्याच्याकडे लोक पाहायला लागलेले आहेत. शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, महासंतांचा हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का, हा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. आणि म्हणूनच आमच्यासारखे छोटे मोठे पक्ष असतील, आम्ही छोटेच आहोत आम्ही, पण छोटे आहोत पण आम्ही पुढे जायचं नाही का. आणि म्हणूनच जिथं अन्याय होत असेल, न्यायाची भूमिका पूर्वीपासून आम्ही सामाजिक दृष्टिकोनातून व्यक्तिगत नेहमी उचललेली आहे. तर ती आता राजकीय माध्यमातून आपण पुढे जाऊ असा आमचं प्राथमिक विचार आला माझा आणि बच्चूभाऊंचा. आणि बहुतांश सगळे मुद्दे क्लिअर झाले. अजून एक 4-5 मुद्दे असे आहेत की ज्याच्यात एकमत झालं नाही आणि एकमत झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. हे आमच्या सगळ्यांचं. कोणत्या मुद्द्यांवर एकमत झालं हे तर पहिल्यांदा सांगाल? नाही, आता उदाहरण गडकोट किल्ल्यांचं विषय असेल, आरक्षणाचे विषय असतील, किंबहुना दिव्यांगांच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या धोरणाच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, नोकरदारी लोकांचे प्रश्न, सारथी बार्टी, अ, अ, महाज्योतीच्या बाबतीतले प्रश्न असतील. हे सगळे असे बहुतेक सगळे प्रश्न आमचे एकमत झाले. थोडे 3-4 मुद्द्याची लाईन अजून क्लिअर व्हायची आहे. ती निश्चित लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे. महाराज, पण साधारणतः ह्या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये निवडणुका खरंच लढवल्या जाणार आहेत का? स्वतंत्र पद्धतीने निवडणुका प्रत्येक विधानसभा लढवल्या जातील का? म्हणजे आमच्याबद्दलचं नाही, त्याच्यासाठीच आज ही बैठक झाली. कशा पद्धतीने पुढे जायचं अजून ती लाईन क्लिअर झालेली नाही आहे. किती सीट्स निवडणुकीला लढवायच्या तेही क्लिअर झाले नाहीत. पण जायचं हे निश्चित आहे. कारण की शेवटी आमचा हेतू काय असतो की आपल्या जनतेला न्याय मिळवून द्यायला पाहिजे. जसं आमचं जे हिंदवी स्वराज्य होतं शिवाजी महाराजांचं, ते सुराज्य व्हावं ही शिवाजी महाराजांचा दिशा दिलेली आहे आपल्या सर्व लोकांना. तर आम्ही सुद्धा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून हे स्वराज्य खऱ्या अर्थाने सुराज्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्या पद्धतीने आमची ती लाईन आहे. बच्चूभाऊ, आधी तुम्ही कायम सरकारच्या विरोधात होतात, पण गेल्या काही काळात सरकारबरोबर राहिलात आणि आता ही वेगळी लाईन, ही कशामुळे नेमकी? नाही, तुमचं ते पाहण्याचा दृष्टिकोन आहे थोडासा बदलवला पाहिजे. मी कायम शेतकऱ्यांसोबत, मजुरांसोबतच आहे. सरकारमध्ये आहे म्हणजे शेतकऱ्यांसोबत नाही असं होत नाही. आणि या માટે याचं खरं तर चिंतन मंथन होणं फार गरजेचं आहे. आम्ही कायम शेतकऱ्यासोबत आहे, मजुरांसोबत आहे. आणि आज जी विषमतेचं खरं तर डोंगर उभा राहत आहे, तुम्हाला माहीत आहे का? राज्याच्या एकूण बजेटमध्ये शेतकऱ्यांचा आणि मजुरांचा, कष्टकऱ्यांचा वाटा किती शिल्लक आहे? खरं तर आम्ही त्या बजेटवरच बोलतो. जिथं आर्थिक गणितं जुळवण्याचा प्रयत्न होते, तर पहिले एक गाणं होतं, सांगा टाटा बाटा साटा कुठं आहे हो, आणि आमचा वाटा कुठं आहे हो. आता आम्ही विचारतोय, सांगा भाजप काँग्रेस साटा कुठं आहे हो, आमचा वाटा कुठं आहे हो. सामान्य माणसाचा वाटा कुठं आहे? बजेटच्या 6 लाख कोटी बजेटमध्ये सामान्य माणसाच्या हाती काय आलं? आणि ते जर येतच नसेल, तर मग राजकीय दबाव आणणं महत्त्वाचं आहे. आणि राजकीय दबाव जर या गोष्टीसाठी निर्माण झाला, जसं जाती आणि धर्मासाठी ज्या दबाव गट तयार होते, तसं आम्ही शेतकरी शेतमजुरासाठी करतोय. नाही, पण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जातीवर आधारित प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण झालं. विशेषतः मराठवाड्यात जरांगेंसारखी भूमिका घेताना दिसली की त्यांनी थेट भाजप किंवा सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. आता त्याचा फायदा अर्थातच विरोधकांना होताना दिसून येतोय.
तुम्ही जरांगेंकडे जात होतात, आज आम्हाला अपेक्षित होतं की जरांगे तुमच्याबरोबर दिसतील, तर काय नेमकं झालंय खरं? नाही, प्रश्न कसा आहे, आम्ही जे आता बसतो आहे हे मुद्द्यावर बसतो आहे. आणि मग मुद्दे जर त्या आमच्या मुद्द्यावर जर सगळे बसले, तर मग आपण ते सगळं होऊ शकतं. अगदी मुद्दे महत्त्वाचे आहेत, सीटा महत्त्वाच्या नाही. किती मतदारसंघ त्यांना जाणार, यांना किती राहणार, इथं कोण लढणार, हे विषय नाहीच आहे. आमचे विषय आहे मुद्दे आणि मुद्द्यासोबत जो जो येईन तो तो आमचे आहे. मग तुम्हाला वाटतं जरांगे तुमच्याबरोबर येतील? आखरी तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांना ऑफर दिली का त्या स्वरूपात? नाही, नाही, आम्ही ऑफर करण्या एवढे काही मोठे नाही आहे. आम्ही एक साधारण कार्यकर्ता आहे. पण आम्ही जे मुद्दे मांडले आहे सरकारसमोर, संभाजीनगरला जे काही आपण आंदोलन केलं आणि त्याच्यात जे काही 17-18 मुद्दे मांडले, त्यासोबत जे जे समविचारी येईल त्यासोबत राहू. त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांची सुद्धा एक लाईन होती की बाबा सगळ्या इतर ह्याच्यात प्रकाश आंबेडकर किंवा इतर मित्र पक्षांशी तुम्ही चर्चा करताय किंवा इतर जोडवण्याची? नाही, आमची चर्चा सुरुवात झालेली आहे. जसं आज आम्ही आणि बच्चूभाऊ एकत्र भेटलो. बच्चूभाऊ अनेक लोकांची चर्चा करणार आहेत. माझी राजरत्न आंबेडकरांशी जी बोलणं झालेलं आहे, तेही आज येणार होते. पण त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी मला कळवलं की राजे मी येऊ शकत नाही. पण आणि ही मुवमेंट सुरू झालेली आहे. समविचारी जे लोक आहेत त्यांना एकत्र घ्यायचं, ज्यांना महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचं आहे, असे लोक एकत्र यायला लागलेले आहेत. आणि जनतेची सुद्धा इच्छा तीच आहे की तेच सगळं जुनं पाहून त्यापेक्षा जर का नवीन फळीतले लोक येत असतील आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करत असतील चांगलं सुसंस्कृत महाराष्ट्राचं, तर एक चांगला अँगल महाराष्ट्रात तयार होऊ शकतो. नाही, सुराज्य पक्षांनी लोकसभेच्या आधी सुद्धा तुम्ही नाशिक किंवा इतर भागांमध्ये निवडणूक लढवायला याची खूप जोरदार चर्चा सुरू होती. तो विषय त्यावेळेस थांबला आणि परत नंतर विधानसभेसाठीची आता तयारी. नाही, त्याला एक वेगळं कारण होतं. आपल्यालाही माहिती आहे की मी नाशिक आणि ओव्हरऑल मध्ये लोकसभेत आम्ही उतरणार होतो हे बोललो होतो मी. चाचपणी सुद्धा चालू होती, पण कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज उभारल्यामुळं केवळ ते जीवनात अपवादात्मक असाधारण परिस्थिती निर्माण होती आणि म्हणून लोकसभेत आम्ही केव्हा भाग घेतला नाही. पण आता विधानसभेत निश्चित भाग घ्यायची ठरलेली लाईनच आहे ठरलेली. बच्चूभाऊ, कोणतीही ज्यावेळेस वेगळी आघाडी तयार होती त्यावेळेस त्याला एक कायम ठपका एक लावला जातो. जसं MIM किंवा प्रकाश आंबेडकर आले त्यांना फुटीरवादी म्हणून आरोप ठपके केले गेले. तुमच्या ह्या अलायन्सच्या बाबतीत निर्मितीच्या आधीच मुख्यमंत्र्यांच्या कृपाक्षेत्राखालची ही अलायन्स आहे असा एक खूप राजकीय गॉसिप सुरू झाला आहे. मला असं वाटतं का त्याचं आम्ही उत्तर देऊ ना. आमचा निकाल ते उत्तर देईल. हे प्रत्येक पक्षाचा विरोधकांचा आपापला डाव असतं, ते आरोप करणं त्यांचा भाग असते. पण आम्ही त्याचं व्यवस्थित उत्तर भेटल आणि लोक आमच्यासोबत उभे राहील. प्रत्येक ठिकाणी एखादं जेव्हा लहान रोपटं जरी निघालं, तर त्या मोठ्या झाडाखाली असलं का त्याला वाळू देत नाही. असा जो प्रकार आहे, तसा काही लोकांचा असा प्रचार सुरू असेल. परंतु मला असं वाटते का आमच्या विचारासोबत लोक येईल, आमच्या मुद्द्यासोबत लोक येईल आणि पहिल्यांदा आम्ही मुद्द्यावर निवडणूक लढतो आहे. कोण किती कोणाच्या जाती धर्माचा हा विषय तिथं प्राधान्यक्रम न ठेवता सगळ्याच जातीमध्ये जो शेतकरी आहे, जो मजूर आहे, तो सगळ्या धर्मामध्ये आहे. त्याच्यासाठी आमची ही लढाई आहे. लोक स्वीकारेल आणि हे तर प्रत्येकजण आम्ही असं म्हणू शकतो का आघाडीतले काही पक्ष हे भाजपच्याच प्रेशरमध्ये लढतं, ते म्हणतं तसंच वागतं. त्याला काही अर्थ नाही आहे. त्याला काही अर्थ उरत. पुढील कालावधीमध्ये हे तुमचं सगळं अलायन्सचं चित्र किती दिवसात स्पष्ट होईल असं दिसतं? आता ही पहिली बैठक झाली. 4-5 मुद्द्यावर आम्ही थोडं थांबलेलो आहोत. ते क्लिअर झालं तर मग होईल. मग आम्ही समोर जाऊ. पण बच्चूभाऊंची इच्छा आहे की महाराष्ट्रात या आघाडीच्या माध्यमातून 288 जागा लढवायच्या. अजून निश्चित कसं आहे, आता मुद्देच निश्चित नाही तर मग कसं जायचं ते निश्चित होईल ना. या सगळ्या पूर्ण दरम्यान महाराष्ट्रात दोन विषय खूप चर्चेत येतात राजे. एक तर जरांगेंसारखं ज्या मागणीचा विषय आहे त्या संदर्भात तुमचा स्टँड काय राहणार आहे, आणि दुसरा काल छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा झाला, ज्या पद्धतीने त्याच्या घटना घडली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक उद्रेक निर्माण झालेला दिसून येतोय, याच्यावर काय प्रतिक्रिया आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा जो पडला गेला ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आणि त्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी सुद्धा आले होते 4 डिसेंबरला. तर मी 12 डिसेंबरला पत्र सोडलेलं होतं नरेंद्र मोदींना की हा पुतळा मध्ये त्रुटी आहेत. आणि जसं शिवाजी महाराजांचा पुतळा असायला पाहिजे त्या पद्धतीने तो पुतळा झालेला नाही आहे. म्हणून त्या पुतळ्याचं दुरुस्ती होणं गरजेचं आहे. किंबहुना तुम्ही चांगला निर्णय घेऊन ते चांगलं स्मारक तिथं आणि चांगलं उभा करायला असं माझं पत्र आहे, क्लिअर कट पत्र आहे. तर त्याची काय त्यांनी कोणी दखल घेतली नाही. अत्यंत आता जे झालं झालं अत्यंत वाईट ती घटना घडली. पण माझं हाच म्हणणं आहे की एक शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा असेल, एका ग्रामपंचायतमध्येच उभा करायचा असेल, त्याला जाचाकट्टी आहे. त्याला अनेक प्रोटोकॉल्स, अनेक पॅरामीटर्स आहेत. पण मग इथं ते पाळले गेलेत का? कला संचालनालयाने परवानगी दिली का? कला संचालनाने क्लिअरन्स दिला होता का? हे सरकारने त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. शासनाच्या वतीने तर थेट सांगते की हे नौदलाची जबाबदारी आहे, त्यांनी मेंटेनन्स केला नाही किंवा त्यांनी लक्ष दिलं नाही याच्यावर. असं होऊ शकत नाही ना, असं होऊ शकत नाही. नौदलांची जबाबदारी असं बोलून चालणार नाही. ही जबाबदारी सर्वांची आहे. की कशा पद्धतीने तुम्ही परवानगी दिल्या, याला काय प्रोटोकॉल्स पाळले गेले, काय पॅरामीटर्स ठेवले होते, कला संचालनालयाचं क्लिअरन्स होतं का? कारण का पुतळा उभा करायचं म्हणजे हे सगळ्या गोष्टी कारक आहेत. आणि म्हणून ह्याच्या पुढं आणि काही ती गडबड होऊ नये, इलेक्शन आली आहे म्हणून काही ती सुरुवात करायचं, दाखवायचं, टेंडरिंग प्रोसेस कंप्लीट करायचं, ते होऊ नये. पण त्याचं आत्ताच तुम्ही एक चांगली म्हणजे युद्धपातळीवर मीटिंग घ्या आणि तुम्ही नेमकं काय करणार हे सांगा, की परत अशी चूक महाराष्ट्राला हे परवडणार नाही. आत्ताच सगळ्यांना वेदना झाल्या आहेत की शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रात पडणं, पंतप्रधान त्या कार्यक्रमाला येणार, म्हणजे न भरून येणारी ही चूक आहे. पण तिथेच या सगळ्या मुद्द्यांवरनं नारायण राणे किंवा आदित्य ठाकरे थेट त्यांचे कार्यकर्ते भिडत आहेत आज. म्हणजे शेवटी तो राजकीय मुद्द्यांपर्यंतच विषय गेला. त्याचं गांभीर्य जाऊ नये एवढंच वाटते. मूळ प्रश्न का आहे, मूळ घटना का आहे, त्याच्यावरून राजकारण होऊ नये हे सगळ्यांनी जोपासलं पाहिजे. धन्यवाद. बच्चू कडू आणि संभाजीराजे होते आपल्याबरोबर. त्यांनी त्यांच्या राजकीय पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि पुढील कालावधीमध्ये याची अधिक स्पष्टता येईल आणि महाराष्ट्रामध्ये नव्यानं आघाडीचं सरकारच्या बाबत नवीन राजकीय घडामोडी काही घडतायत का हे पाहणं देखील औत्सुक्याचं असणार आहे. ब्रिजनेस गुरवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.